सध्या सिडकोची 19,000 घरांची माझे पसंतीचे सिडकोचे घर ही योजना सुरू आहे आणि आपल्याला माहिती आहे की ही योजना जाहीर करण्यापूर्वीच सिडकोने पूर्वीच्या किमतीमध्ये 10% कपात करून ही नवीन योजना जाहीर केलेली आहे। त्याच्यामध्ये आता ज्या ज्या ठिकाणी ही घरे उपलब्ध होती त्या प्रत्येक ठिकाणच्या घरांची किंमत ही तेथील मूळ किमतीच्या 10% कमी झालेली आहे। परंतु तरी सुद्धा अद्याप तरी अनेक ठिकाणची घरे ही सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर असल्याचे एक अतिशय महत्त्वाचं वर्त आहे। आणि त्याशिवाय जी काही सिडकोची योजना लागू केली गेली, जी काही सिडकोच्या माध्यमातून किमती ठरवल्या गेल्या किंवा जे काही सिडकोची धोरणं आहेत त्या धोरणाच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचं अपडेट किंवा एक अतिशय महत्त्वाचं वक्तव्य एक आलेलं आहे राजकीय पटलावरती। ते वक्तव्य अतिशय महत्त्वाचं मानलं जातं। सिडकोच्या अपकमिंग जे काही योजना आहेत त्याच्या संदर्भात त्याच्या अनुषंगाने हे वक्तव्य अतिशय महत्त्वाचं मानलं जातं आणि ते वक्तव्य केलेले मित्रांनो आपल्या राज्याचे वनमंत्री माननीय गणेशजी नाईक यांनी। आता जे काही महापालिकेच्या निवडणुकीचा धुरळा सुरू होता त्याच्यापूर्वी ज्या काही सभा होत्या किंवा जे काही मुद्दे महत्त्वाचे उपस्थित केले गेले त्यामध्ये हा सिडकोच्या किमतीचा मुद्दा सुद्धा उपस्थित झालेला होता आणि याचवरून कुठेतरी एक टीकास्त्र त्यांच्याद्वारे सोडण्यात आलेलं होतं आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जी काही तुम्ही पंतप्रधानांच्या नावाने जी योजना आली जाते त्या योजनेची किमती जर सर्वसामान्यांच्या आवाक्यात नसतील तर लाज वाटली पाहिजे असं त्यांचं एक वक्तव्य महत्त्वपूर्ण मानलं जात आहे। आता त्यांनी वक्तव्य कधी केलेलं आहे, त्याचा परिणाम काय होऊ शकतो आणि एकंदरीत सिडकोच्या प्रशासनावरती याचा दूरगामी परिणाम होऊ शकतो का, हे सगळं आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता जी काही सिडकोची माझे पसंतीचे सिडकोची घरी जी काही योजना आलेली आहे ते आपण पाहिलेली की जे काही कोटफोर्ट एरिया म्हणतो आपण जे म्हणजे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये ही सगळी घरे उभारली जात आहेत जेणेकरून त्या ठिकाणी ज्यांना घरे लागतील त्यांचा प्रवासाचा वेळ वाचावा, इंधनाची बचत व्हावी, प्रदूषण टाळावं, हे अनेक मुद्दे सुरुवातीला सिडकोने त्यावेळेस उपस्थित केले होते तसे त्यांनी प्रेझेंटेशन करताना सांगितलेलं होतं। आता 2018 मध्ये या घरांचं काम सुरू झालं होतं मित्रांनो। 2018 मध्ये सुरू झाल्यानंतर आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी घरांचं काम जोराने सुरू आहे आणि आता या घरांची विक्री सुद्धा सिडकोने सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मागील लॉटरीमध्ये जे काही 26,000 घरे होती त्याच्यापैकी शिल्लक घरांची पुन्हा सोडत नव्याने जाहीर केलेली आहे, 10% कपात करण्यात आलेली आहे। तर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो ही आता सध्या आपल्याला माहिती आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत, आचारसंहिता संपलेली आहे, परंतु याच दरम्यान एक अतिशय महत्त्वाचं वक्तव्य करण्यात आलेलं होतं आणि ते वक्तव्य होतं मित्रांनो की पंतप्रधानांच्या नावाने आवास योजना 72 लाखांची घरे लाज वाटली पाहिजे। आता हे वक्तव्य घेऊनच आम्ही हा संपूर्ण एपिसोड आपल्यासमोर सादर करत आहोत। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे मित्रांनो की नेमकं हे जे वक्तव्य आहे ते कुठल्या परिस्थितीमध्ये केलं गेलं। मग सध्या जी काही सिडकोची लॉटरी सध्या सुरू आहे त्या लॉटरीवरती काही परिणाम होऊ शकतो का, सिडकोच्या किमतीवरती काही परिणाम होऊ शकतो का, किंवा जे कोणी अर्जदार या सिडकोच्या लॉटरीकडे खूप मोठ्या आशेने बघतात किंवा सर्वसामान्यांचं एक सर्वसामान्यांना घरे देणारी संस्था या आशेने ज्या सिडकोकडे पाहिलं जातं त्याच्यामध्ये काही बदल होणार आहेत का, तर हे सगळे बाबींचा विचार केला तर पहिला आपण बघूया की हे वक्तव्य कुठे गेलं तर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस प्रचार सभा सुरू होत्या त्या प्रचारादरम्यान हे अतिशय महत्त्वाचं वक्तव्य करण्यात आलेलं आहे आपल्या राज्याचे वनमंत्री श्री गणेशजी नाईक यांच्याद्वारे। आता या वक्तव्याचा जर आपण अर्थ पाहिला, अन्वयार्थ पाहिला मित्रांनो, तर राजकीय पटलावरती जो काही सत्ता संघर्ष सुरू आहे त्याच्या अनुषंगाने हे वक्तव्य अतिशय महत्त्वाचं मानलं जातं। कारण ज्यावेळेस महापालिकेच्या निवडणुकांचा मुद्दा सुरू होता, ज्यावेळेस महानगरपालिकेची प्रचार सभा सुरू होते त्यावेळेस त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। पहिले मी तुम्हाला वक्तव्य दाखवणार आहे की काय वक्तव्य आहे, त्याच्यानंतर आपण अन्वयार्थ बघूया। आता जी काही बातमी मित्रांनो थोडी अगोदर आलेली आहे म्हणजे निवडणुकीच्या म्हणजे पूर्वी आलेली आहे, त्याच्यामध्ये वाक्य बघा काय आहे, वाशीतील ट्रक टर्मिनलची जागा नेरूळ सानपाड्याच्या मोकळ्या जागेवर पंतप्रधान आवास योजनेची घरे बांधण्याऐवजी सिडकोच्या विमानतळालगत नैना प्रकल्पात ही घरे बांधली असती तर कुठे वावगे ठरले असते। पुढचं वाक्य बघा, पंतप्रधानांच्या नावे आवास योजना 72 लाखांची घरे लाज वाटली पाहिजे, गणेश नाईक वनमंत्री। आता हे जे वर्त आहे मित्रांनो तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये सांगितलं की हे राजकीय पटलावरती हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जातं। आता सध्या जे काही सिडकोची लॉटरी सुरू आहे, सिडकोची योजना सुरू आहे किंवा सिडकोची जी काही घरे बांधली जात आहेत ती सगळी नेरूळ सानपाडा किंवा जुईनगर, खारघर, बामणडोंगरी, खारकोपर, खांदेश्वर, पनवेल, कळंबोली अशा कोटफोर्ट एरियामध्ये ही घरे बांधली जात आहेत।
नाहीत. मग त्यांचं म्हणणं असं आहे की ही वाशी सारख्या ठिकाणी घरे बांधल्यामुळे त्याची किंमत कुठेतरी जास्त झालेली आहे. तीच घरे जर समजा एअरपोर्ट एरियाच्या आसपास किंवा नैनामध्ये जर बांधली असती तर नक्कीच त्या घरांची किमती कमी ठेवून सर्वसामान्यांना त्याचा फायदा झाला असता असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून तर वाशी सारख्या ठिकाणी 322 कार्पेट एरियाचं घर, त्यामध्ये गर्भ श्रीमंत लोक घेऊ शकणार नाहीत, इव्हन उच्च उत्पन्न गटातील लोक सुद्धा घेऊ शकणार नाही, कारण ते 322चा एरिया करून घेऊन करणार काय, तो कसा वापरणार, कोण घेणार. म्हणजे 72 लाखामध्ये 300, आता तर त्याची किमती बऱ्यापैकी कमी झाल्यात, आता मला वाटतं 68 लाखापर्यंत त्या किमती गेलेल्या आहेत. तरी सुद्धा समजा 68 लाखाचं घर 322 कार्पेट एरिया, मग ही छोटी घरे एवढ्या किमतीत घ्यायला परवडतील का, हा मोठा प्रश्न सगळ्यांच्या समोर टाकलेला आहे मित्रांनो. आणि हाच मुद्दा घेऊन कुठेतरी हे एक वक्तव्य आपल्या समोर आलेलं आहे. आता निवडणुका झालेल्या आहेत मित्रांनो, निवडणुकीचे निकाल आलेले आहेत आणि जो काही जनादेश आहे, जो काही जनतेने आपला कौल दिलेला आहे तो आपण पाहतोय की सगळ्या ठिकाणी स्पष्ट झालेला आहे. तसंच नवी मुंबई महानगरपालिका सुद्धा आता आपले जे आपल्या राज्याचे वनमंत्री माननीय गणेशजी नाईक यांच्या हातामध्ये आलेली आहे. आता महत्त्वाचं काय मित्रांनो की जेव्हा हे वक्तव्य केलं गेलं त्यावेळेस 2 गटामधला हा सत्ता संघर्ष आहे असं सरळ सरळ राजकीय विश्लेषकांनी सांगितलेलं होतं. जरी 2 गटामधला हा सत्ता संघर्ष असला तरी सुद्धा महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की सर्वसामान्यांना घरे देणारी संस्था सिडको जर ही अशा प्रकारे बिल्डरसारख्या म्हणजे बिल्डराप्रमाणे वागत असेल तर यावेळेस मात्र कुणीतरी आवाज करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. सिडकोच्या घराची किंमत कमी व्हावी यासाठी अनेकांनी जीवाचं रान केलं, अनेकांनी संघर्ष केले, अनेकांनी मोर्चे काढले, अनेकांनी खूप काही गोष्टी केल्या मित्रांनो. ते सगळ्याच पक्षाचे त्यामध्ये जे कोणी प्रतिनिधी होते ते समाविष्ट होते किंवा सहभागी होते. पण महत्त्वाचं आता हेच आहे की याच्यामध्ये काय सांगितलंय की ज्या काही घरांच्या किमती आहेत त्या किमतीवरून त्यांनी खूप मोठं टीकास्त्र सोडलेलं आहे. आपल्याला माहित असेल की ज्या काही सिडको ही जी काही संस्था आहे ती सध्या नगर विकास विभागाअंतर्गत काम करते. आणि नगर विकास विभाग हा जो काही विभाग आहे त्या विभागाचे प्रमुख जे आहेत ते आहेत किंवा मंत्री आहेत, नगर विकास मंत्री ते आहेत सध्या आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे. मग राजकीय पटलावरती हा जो काही सत्ता संघर्ष आहे तो वनमंत्री श्री गणेशजी नाईक आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री, उपमुख्यमंत्री मी हे शब्द वापरणार नाही, फक्त आता सत्ता संघर्ष दोघांमध्येच आहे. सिडकोच्या बाबतीत विचार केला तर एक आहे वनमंत्री श्री गणेशजी नाईक आणि दुसरं आहे नगर विकास मंत्री श्री एकनाथजी शिंदे. आता ह्या दोघांचा संघर्ष आपण पाहिले, आपण त्याच्या संदर्भातल्या बातम्या पाहिल्या असतील, त्याच्या संदर्भातले वृत्त पाहिले असतील, त्या संदर्भातलं राजकीय पटलावर त्याचे परिणाम पाहिले असतील. पण आता महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो की याचा पुढील योजनेवरती किंवा सिडकोवरती काय परिणाम होऊ शकतो. आता गणेशजी नाईक यांनी सांगितलं आहे की ह्या किमती खूप जास्त आहेत, त्या कमी करायलाच पाहिजे होत्या, कमी करायला हव्या होत्या. आता 10% जरी कमी केल्या तरी वाशी सारख्या ठिकाणच्या घरांची किमती अजूनही परवडणाऱ्या नाहीत आणि त्यात तिथे सुद्धा अजूनही बऱ्याच घरांची जे काही बरेच घरे जे रिक्त राहू शकतात असंही कुठेतरी वर्त आहे. मग तर सगळ्यात महत्त्वाचं जर समजा हे नगर विकास विभाग किंवा नगर विकास खातं जे काय आहे त्या खात्यावर जर वचक ठेवायचा असेल किंवा त्या खात्याला जर थोडं आपलं सर्वसामान्यांच्या दृष्टीने विचार करायचा असेल तर नक्कीच सिडकोवरती नियंत्रण असणं अतिशय महत्त्वाचं आहे. यापुढे सुद्धा ज्या काही सिडकोच्या योजना येतील त्याच्यामध्ये सर्वसामान्यांच्या दृष्टीने विचार करूनच सर्वसमावेश विचार करूनच ह्या घरांची उभारणी केली पाहिजे जेणेकरून सर्वसामान्यांना आपल्या हक्काची घरे मिळू शकतात. आता सध्या घरांची क्वालिटीचा विचार केला तर ही सगळी घरे आता शापूरजी पालेंजी आहे, LNT आहे, कॅपॅसाईट बिल्डर्स आहेत, टाटा कन्सल्टन्सी यांच्या अंडरमध्ये सगळं कामकाज केलं जातं. शिर्के यांच्याकडून सुद्धा कामकाज केले, शिर्के बिल्डर्स यांच्याकडून सुद्धा कामकाज केलं जाते. कुठेतरी गुणवत्ता वाढवण्याचं काम सुरू आहे. पण कार्पेट एरिया मात्र अद्यापही 322 असल्यामुळं आणि किमती 68 लाखापर्यंत असल्यामुळे तरी सुद्धा या घरांना मागणी मिळेल का नाही ही एक शंका उपस्थित केली जात आहे. आता हेच पाहणं महत्त्वाचं आहे मित्रांनो, पुढे सिडको या वक्तव्याला गांभीर्याने घेणार आहे का, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर समजा सिडकोने ठरवलं की हे वक्तव्य गांभीर्याने घ्यायचं आहे तर सर्वसामान्यांच्याच दृष्टीने विचार करून त्यांनी घराची उभारणी करताना किंवा किमती ठरवताना आपल्याला लागणारा खर्च आणि त्याच्यावर मिळणारा नफा याचंही कुठेतरी कॅल्क्युलेशन करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. कारण आता सिडकोची घरे विकण्याचं काम हे सिडकोचा मार्केटिंग विभाग करत नाही तर खाजगी संस्था करत आहे. म्हाडाकडे स्वतःचं मार्केटिंग विभाग आहे आणि त्या मार्केटिंग विभागाकडूनच म्हाडाची लॉटरी काढली जाते, घराचं वितरण केलं जातं. पण इथे तसं नाहीये. म्हाडाची जे काही सिडकोची जे काही जाहिरात करण्यापासून घरे विक्री करेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ही खाजगी संस्थेद्वारे केली जाते आणि त्याच्यामध्ये सुद्धा अजूनही अनेक प्रॉब्लेम आहेत, अनेक अर्ज करताना अडचणी येत आहेत, फोनवरती रिस्पॉन्स प्रॉपर मिळत नाही, अनेकांच्या कमेंट्स आहेत मित्रांनो. हेही कुठेतरी कमी झाल्या पाहिजे. याच्यावरती कुठेतरी सिडकोने याच्या संदर्भात कुठेतरी विचार करणं आवश्यक आहे जेणेकरून सर्वसामान्यांचा त्रास नक्कीच होणार नाही. आता जी काही योजना सुरू आहे मित्रांनो 29 जानेवारीपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करू शकता. पण
जी काही प्रथम येणास प्रथम योजना होती त्याच्यामध्ये सुद्धा अनेकांच्या बऱ्याच अडचणी आहेत की अनेकांनी असं सांगितलं की सर आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे, आम्हाला घर लागलेलं आहे, पण जर कॅन्सल केलं तर अनामत रक्कम परत मिळणार नाही असे कुठेतरी सांगण्यात येत आहे. आणि ही सुद्धा गोष्ट सिडकोने नक्कीच ध्यानात घ्यायला पाहिजे होती. तर दोन्ही बाबींनी विचार करायला पाहिजे. अर्जदारांनी सुद्धा अर्ज करताना विचार करायला पाहिजे की मला खरंच या ठिकाणी घरांची गरज आहे का, आणि जर नसेल तर मग सिडकोकडून आपली आर्थिक पिळवणूक केली जाते याचंही कुठेतरी एक म्हणजे लक्ष ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुमचे आर्थिक नुकसान होणार नाही. पण सिडकोवरती जे काही वचक असणं आवश्यक आहे ती आता वनमंत्री श्री गणेशजी नाईक हे ठेवू शकतात का, किंवा सिडकोच्या अखत्यारीत किंवा त्यांच्या अखत्यारीमध्ये सिडकोची जी काही कामे आहेत किंवा त्यांच्या अखत्यारीमध्ये त्यांच्या अधिकाऱ्यामध्ये सिडकोचं जे काही नियंत्रण आहे त्याच्यावरती ते वचक ठेवू शकतात का, किंवा पुढे चालून भविष्यामध्ये नगर विकास विभागाकडे किंवा वन विभागाकडे पाहण्याचा दृष्टिकोन शासनाचा बदलू शकतो का. आपल्याला जे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे याच्यात काही लक्ष देऊन काही म्हणजे बदल करू शकतात का, हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण मित्रांनो ही जी काही योजना सिडकोने आणलेली आहे आणि याच्यामध्ये नक्कीच लक्षात येतं मित्रांनो की सिडकोच्या कारभारावरती फक्त सर्वसामान्य जनताच नाही, फक्त मध्यमवर्गीयच नाही, तर अनेक अनेक नेते सुद्धा, अनेक लोकप्रतिनिधी सुद्धा, अनेक मंत्री सुद्धा नाराज असल्याचं दिसून येत आहे. पाहूया नेमका या वक्तव्याच्या सिडकोच्या प्रशासनावरती काय परिणाम होतो आणि भविष्यामध्ये या संदर्भात काय महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.